नमस्कार, मी सुकेशनी आणि सुकेशनीच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर गुरुपौर्णिमा विशेष आपण गव्हाचे लाडू कसे तयार करायचे, गव्हाच्या पिठापासून लाडू कसे तयार करायचे ते बघणार आहोत. तर त्यासाठी अगोदर साहित्य बघूया. तर इथे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. इथे 1 वाटी पिठी साखर घेतली आहे. इथे 2 चमचे बारीक रवा घेतला आहे आणि 2 चमचे इथे बेसन पीठ घेतलं आहे आणि पाव वाटी साजूक तूप घेतलेलं आहे. आता याचबरोबर आपल्याला 1 चमचा इथे वेलची पूड देखील लागणार आहे. तर चला तर मग पटकन कृतीला सुरुवात करूया. तर इथे मी कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे आणि यामध्ये ना थोडंसं तूप टाकत आहे. आता यामध्ये आपला हा बारीक रवा आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचा आहे. आपल्याला सर्व जिन्नस अशीच करून भाजून घ्यायचे आहे व्यवस्थितपणे. रवा आता व्यवस्थित भाजलेला आहे. आता याचबरोबर यामध्ये बेसन पीठ देखील टाकायचं. बेसन पीठ देखील आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. याचा हलकासा रंग बदलेपर्यंत. बेसन पिठाचा कलर देखील चेंज झालेला आहे आणि याचा सुगंध देखील खूप छान दरवळतो. याचा अर्थ आपलं बेसन पीठ हे व्यवस्थित असं भाजले गेलेलं आहे. आता यामध्ये आपण गव्हाचं पीठ टाकणार आहोत. गव्हाचं पीठ देखील आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला तूप टाकायचं आहे. जसं लागलं तसं तूप यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि पीठ हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. पीठ जोपर्यंत घट्ट होत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे भाजत राहायचं आहे. आता 1-2 मिनिटं मी याला छानपैकी भाजून घेते आहे. तर गॅसची फ्लेम कमी ठेवून मी हे पीठ छानपैकी असं भाजून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता छान असं घट्ट हे पीठ झालेलं आहे. आता या स्टेजला आहे ना मी गॅस बंद करत आहे आणि आपल्याला आता हे पीठ छानपैकी थंड होऊ द्यायचं आहे आणि आता आपल्याला नंतर यामध्ये लाडू वळून घ्यायचे आहे. तर एका ताटामध्ये मी हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवलं आहे. आता यामध्ये ना थोडीशी पिठी साखर टाकायची आहे. गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, कमी जास्त. जर तुम्हाला पिठी साखर यामध्ये घालायची नसेल तर तुम्ही गुळाचं पावडर देखील यामध्ये टाकू शकता. तर आपल्याला ही पिठी साखर यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि याचबरोबर इथे 1 चमचा वेलची पूड देखील घालायची आहे. आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेऊया. तर अशा प्रकारे मी इथे 1 लाडू वळवलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान सॉफ्ट असे ओठाने तुटतील असे हे लाडू तयार होत आहेत आणि अगदी झटपट अशी ही रेसिपी आहे. नेहमीसारखी साधी आणि सोपी अशी ही रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. तर अगदी पेढ्यासारखे लुसलुशीत मऊसूत लाडू इथे तयार आहेत. अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे. घरातील सर्व लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना हे लाडू खूप आवडतील. एकदा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितला यासाठी तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.